हातकणंगले तालुक्यातील आळते येथे भर रस्त्यात महाविद्यालयीन विद्यार्थिनीची छेड काढून कुटुंबियांना धमकी देणाऱ्या अजीज इक्बाल नदाफ वय वर्ष 29 राहणार चौगुले बस स्टॉप नजीक याला पोलिसांनी काल गजाआड केले। 2 मुलांचा बाप असताना सुद्धा या आंबट शौकीनानं विद्यार्थिनीची छेड काढल्यानं संतप्त झालेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी गावातून त्याच्या विरोधात घोषणाबाजी करत हनुमान मंदिरात बैठक शनिवारी आळते गाव बंदची हाक दिली होती। याला सर्व वर्गातील ग्रामस्थांनी व व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत दिवसभर सर्व व्यवहार बंद ठेवून निषेध नोंदवला। आठवडी बाजारही बंद ठेवण्यात आला। दरम्यान रात्री उशिरा मुस्लिम समाजानेही बैठक घेऊन या समाजाविघातक प्रकाराचा निषेध करून पीडित कुटुंबास पाठिंबा दर्शवत संबंधितास कठोर शासन करावं अशी मागणी करत पोलिसांना निवेदन दिलं। शनिवारी सकाळी पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून दंगलविरोधी पोलीस पथकाचा लॉंग मार्च काढून ग्रामस्थांना शांततेचं आवाहन केलं। सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवलाय। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात दुपारी बैठक घेऊन परिस्थितीची माहिती घेतली। या गुन्ह्यात वापरलेली वाहनं पोलिसांनी ताब्यात घेतली असून ओळख पटवण्याचं काम चालू होतं। पीडित कुटुंबाचं मनोधैर्य खचू नये यासाठी समाजातील सर्व स्तरातून त्यांना पाठिंबा दिला जात असून संबंधित नराधमास कठोरातील कठोर शासन करावं या मागणीचं निवेदन सोमवारी हिंदुत्ववादी संघटना देणार असल्याचं समजतं। समाजविघातक कृत्य करून सामाजिक एकोपा बिघडवणाऱ्या समाजकंटकांना पाठबळ देऊन संघटित गुन्हेगारीला पाठबळ देणाऱ्यांची पाळंमुळं मुळातून खडून काढण्याचं मोठं आव्हान हातकणंगले पोलिसांच्या समोर असून पोलीस ते इमान इतबारी करतील अशी अपेक्षा सर्वसामान्य लोकातून व्यक्त केली जाते आहे। मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून रोहन साजने।